प्लॅन आहे आणि हा दौरा कसा असणार? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 ते 10 दिवसापूर्वी एक बैठक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली इथंच पार पडली. ते स्वतः ऑनलाईन उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी जी टेक्नॉलॉजी सांगितली ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब चाकणचा दौरा करत आहेत. आताच मी ज्या प्रमुख चाकणच्या संस्था आहेत उद्योजकांच्या त्यांच्यावर देखील चर्चा केली. अजून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं त्याची देखील माहिती घेतली. परंतु आम्ही हा टास्क स्वीकारलेला आहे. MIDCनं असेल, MMRDAनं असेल, आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं असेल, हा टास्क स्वीकारलेला आहे आणि तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल याची खात्री माझ्यासारख्या उद्योग मंत्र्याला नक्की आहे. ती आता जे नवीन सिस्टीम तुम्ही राबवता ते रस्त्यांचे जे खड्डे भरण्यासाठी वापरता ते तर ती 40 टनाचीच असल्याचं समजते. त्यामुळं MIDCमध्ये येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या आधी एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मी पुन्हा एकदा 7-8 दिवसांनी येऊन तुम्हाला मी एक पहिलं प्रेझेंटेशन देईन पूर्ण चाकण गावाचं. चाकण गावामध्ये MIDC कुठे आहे, MIDCच्या मधून जाणारा रस्ता हा कुठच्या डिपार्टमेंटचा आहे, MIDCच्या पूर्व बाजूला काय आहे, पश्चिम बाजूला काय आहे, उत्तर बाजूला काय आहे, दक्षिण बाजूला काय आहे, याचा देखील माझी आपल्याला विनंती आहे की थोडा आपण अभ्यास माझे सहकारी म्हणून करण्याची आवश्यकता आहे. कारण चाकण म्हटल्यानंतर चाकण MIDC हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि स्वाभाविक आहे चाकण MIDC येणार कारण देशातली सगळ्यात मोठी MIDC आणि चांगले उद्योग हे चाकण MIDCमध्ये आहेत. पण हे करत असताना याच्यातली काही कामं ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत, काही कामं ही PMRDAची आहेत, काही कामं ही PMCCची आहेत. अशा पद्धतीनं हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे आणि त्याचंच कोऑर्डिनेशन करण्यासाठी जे आपले इथले जिल्हाधिकारी आहेत त्यांना नोडल ऑफिसर म्हणून आम्ही नेमलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं काम करण्याचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्याला मुहूर्त स्वरूप आज एकनाथ शिंदे साहेबांच्या दौऱ्यानं प्राप्त होतं. सर, नवीन तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय पण नक्की ते तंत्रज्ञान काय आहे, कशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट रस्त्याची होती? RMCमधलं तुम्हाला माहितीच आहे की कॉन्क्रीट मजबूत करून त्याची जरा ग्रेड वाढवली तर त्या पद्धतीचं आपण करतो आहे. त्याच्यानंतर प्रिकास्टमध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी आणतो आहे. हा जर आपण सगळा विषय जर बघितला तर 0 पासून 54 किलोमीटर हा जो रस्ता आहे तळेगाव शिखरापूर ह्या रस्त्यावरचे जास्त सगळ्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि ते कशा पद्धतीनं दूर करायचे याच्यासाठीच माननीय शिंदेसाहेब या ठिकाणी येत आहेत. आज अतिशय अजून चाकणकरांच्या दृष्टीनं उद्योजकांच्या दृष्टीनं चांगले निर्णय होतील आणि त्याच्यातनं काही दिवसातच चाकणवासियांना अपेक्षित असलेला विकास आणि अपेक्षित असलेली कोंडीमुक्त चाकणची संकल्पना ही प्रत्यक्षात उतरेल. काय उद्योगधंद्यासोबत नागरी सुविधा त्या नागरी सुविधेचा एक पाण्याचा विषय आहे. त्या पाण्याच्या विषयासाठी माननीय शिंदे साहेबांनी गुलाबराव पाटील साहेबांना आदेश दिलेले आहेत. आताच मंगळवार बुधवारी ते देखील चाकणचा दौरा करतील. जलजीवन मिशनमधनं ज्या काही कामाची पूर्तता करायची आहे त्याचे निर्देश देखील गुलाबराव पाटील साहेब या परिसरामधल्या अधिकाऱ्यांना देतील. स्थानिकांना सुद्धा मोठा त्रास होतोय, कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर सुद्धा प्रश्न आहेत. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मागच्या मीटिंगमध्ये जी MIDC जागा मागितलेली होती PMRDAनं ती 24 तासामध्ये देण्याचा आम्ही निर्णय दिलेला आहे आणि त्याचं पत्र देखील PMRDAला आम्ही दिलं आहे. 10 महिन्याचा जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट कसा करणार म्हणतो याच्या संदर्भात काही आपण प्लॅन करणार? सध्या तर पहिला आपण तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्याचा जो निर्णय घेतला आहे ती आपण युद्धपातळीवर करतो आहे. त्याच्यामध्ये 31 तारीख असेल किंवा त्याच्या अगोदर असेल नंतर असेल कुठच्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना त्रास होणार नाही, ट्रॅफिक जाम होणार नाही अशा पद्धतीची रचना जी करायची तो आमचा प्रयत्न आहे. आणि 10 महिन्यामध्ये जी कामं करायची आहेत त्यामध्ये MIDC देखील आहे. MIDCचे अजून उरलेले जे 24% रस्ते आहेत त्यांना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही निर्णय घेऊ आणि ते देखील रस्ते हे मार्चच्या अगोदर कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील, म्हणजे 10 महिने नाही मार्चच्या अगोदर कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील तो देखील आपण प्रयत्न करणार आहे. याच शिखरापूर रोडला जो पॅरलल MIDCचा रस्ता आहे त्याचं 500 मीटरचं ॲक्विएशन थांबलेलं होतं त्याला देखील 8 दिवसामध्ये गती मिळालेली आहे आणि तो 500-700 मीटरचं ॲक्विएशन होऊन झालेला रस्ता हा शिखरापूर रस्त्याला पॅरलल रस्ता होईल. साहेब, आपण म्हणलं होतं की कंपन्या स्थलांतरित होणार नाही, परंतु विरोधक अजूनही दावा करतात की कंपन्या स्थलांतरित होणार आहेत. विरोधकांच्या दाव्यावर बोलण्यापेक्षा इथल्या उद्योजकांना विचारलं तर चांगलं राहील ना. विरोधक काय शेवटी अशा बाबतीमध्ये त्यांचं आता कुठं काय जमत नाही म्हणून पोळी बाजूनच घेणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा दोष नाही, तो त्यांच्या मानसिकतेचा दोष आहे. आता मतदारांनी नाकारलं म्हटल्यानंतर अजून काही 10%, 2-4% मतं इकडनं तिकडनं मिळाली पाहिजेत म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये घुसायचं, की ते धनंजयजींनी आमच्या काही आवाहन केलं आहे त्याचं राजकीय भांडवल करायचं.
काय शेवटी जसा मी राज्याचा उद्योगमंत्री आहे तसा बिनकामाचा त्यांचा हा उद्योग आहे, त्यांच्यावर जास्त काय बोलायचं. तुमच्या दौऱ्यानंतर स्थानिकांनी या ठिकाणी उपोषण सुद्धा केलं होतं. किती निधी देणार, काय देणार याबाबत घोषणा झाली नव्हती. आज चुनावी जुमला असं स्थानिकांनी करण्यापेक्षा आमचे पूर्वीचे सहकारी माजी आमदार सन्माननीय दिलीप मोहिते साहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, पण ते त्या बैठकीला उपस्थित होते. खरं तर ते लांब उभे असताना मी त्यांना जवळ बोलून त्यांच्या सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला, तरी ते माझ्यापासून का दूर गेले हे मला कळलं नाही. त्याच्यामुळं त्यांचं ते आंदोलन, त्याचा देखील आम्ही विचार करू, काय पुढं करायचं, कसं जायचं, त्याचा आम्ही नक्की मार्ग काढू. पण या चाकणकरांच्या विषयाचं कोणी राजकीय भांडवल करू नये ही माझी सूचना वजा विनंती आहे. आधी ते टाकलेलं सुद्धा पाहणी केली, त्यानंतर हिंजवडीमध्ये सुद्धा पाहणी केली, त्या ठिकाणी सुद्धा रस्ते खराब असतात, गावात त्यांनी हो, तुमचं माझं भाग्य आहे, घरातनं बाहेर पडले, काय सांगताय तुम्ही. उद्योजकांनी बरोबर आहे डेडलाईन की दिली नाही? आहे. उद्योजकांनी डेडलाईन दिली आहे. दिलेल्या मुदतीत जर कामं झाली नाहीत तर आम्ही बाहेर पडू. साहेब, मी आत्ता सगळ्या उद्योजकांशी बोललो. तुम्हाला कोण उद्योजक सांगतायत मला माहीत नाही. जे ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहेत त्या सगळ्या उद्योजकांना आत्ता घेऊन परत मी तासभर बसलेलो होतो. त्यांनी कुठेही असं मला सांगितलं नाही. तुम्हाला हा सांगणारा कोण उद्योगी आहे मला अजून कळलेलं नाही. पण आता मी जे सगळे धनंजयजी होते, कुलकर्णीजी होते, रवीजी होते, आमचे सगळे होते, तर त्यांनी असं कुठेही मला सांगितलं नाही की आम्ही कुठं निघून जातोय म्हणून. पण ठीक आहे, त्या विचारांना मी दोष देत नाही. शेवटी त्यांच्या ह्या सगळ्या भाबड्या विचारावर काही लोकांनी मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ते हे उद्योगी आहेत. एमआयडीसी मध्ये रस्ते होतात, स्थानिकांनी आरोप केला आहे. PMRD चे 3 रस्ते जर झाले तर वाहतूक कोणती समस्या होते. PMRDAच्या रस्त्यावर देखील माननीय शिंदेसाहेब आज निर्णय घेऊन जातील. स्थानिकांनी आरोप केला आहे फक्त उद्योजकांची काळजी केली जाते. स्थानिकांबाबत मात्र स्थानिकांची काळजी केली जात नाहीये. स्थानिकांना विचार घेतला जात नाहीये. मी मगाशी सांगितलं की स्थानिक लोकांचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील पुढच्या आठवड्यामध्ये गुलाबराव पाटील साहेब येतील. स्थानिकांच्या पण जर काही अडीअडचणी असतील ते सोडवण्यासाठी देखील सरकार आमचं कटिबद्ध आहे, ते आम्ही करू. ओके सर, 8 थँक्यू. दिवसात तुम्ही जे आले होते, मागच्या रविवारी आले होते, आज तुम्ही आले, तर प्रशासनाने तुम्हाला जे काय सांगितलं त्यात खरंच त्याची सुधारणा आता बघू ना आपण प्रशासनानं काय सांगितलं, त्याच्यामध्ये जर काय उलटं सुलटं असेल तर आम्ही आहे ना, आमच्याकडे हातात पेन आहे. रविवारचे दौरे रविवारचेच का होतं, कारण रविवारी या ठिकाणी सुट्टी असते एमआयडीसीला. नाही, मला असं वाटतं रोहित पवारांचा प्रश्न तुम्ही मला नका विचारू. तुम्ही खरं मला आभार मानले पाहिजेत माझे. काही एक मिनिट साहेब सांगतो. तुम्ही माझे आभार मानले पाहिजेत. ह्या सगळ्या लोकांचं दर्शन तुम्हाला व्हायला लागलंय. ओके सर, थँक्यू. ब्लॅकलिस्ट करायला साहेब प्रोसिजर असते, ती प्रोसिजर डिपार्टमेंटनं सुरू केलेली आहे. असं ब्लॅकलिस्ट आता मला जाहीर केलं म्हणून दुसऱ्या मिनिटाला होतं. काम कोण करतंय आणि त्या दिवशी तुम्ही यायच्या अगोदर काम झालं त्याच्यानंतर परत काम नाही झालं. मी साहेब तेच तुम्हाला सांगतो, आपण पूर्वग्रह दूषित कोणाबद्दलही करू नका. शिंदेसाहेब आता आलेले आहेत, मला त्यांच्याकडे जाऊ दे.